नमस्कार मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजाच्या एका अद्भुत अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. हा अभंग सांगतो शुद्ध जीवन काय असतं, संत कसे बनतात आणि का त्यांच्या दर्शनाने मनाला शांतता मिळते. तर अभंग असा आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका मने जाती तापदर्शनी विश्रांती. तर या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जशी चांगली शुद्ध बीजे लावली तर त्यातून स्वादिष्ट रसाळ आणि सुंदर फळे मिळतात, तसंच जर आपल्या मनात चांगले विचार, प्रेम, करुणा आणि सद्गुणाचे बीज असेल तर आपले जीवन सुंदर, मधुर आणि यशस्वी होते. आज आपण दिसण्यावर जास्त लक्ष देतो, पण तुकाराम महाराज सांगतात, मन शुद्ध असेल तर जग आपोआप सुंदर दिसते. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. संताची वाणी हे अमृतासारखी असते. त्यांच्या एका वाक्यातूनही लोकांना जीवनाचा मार्ग मिळतो. दुःख हलकं होतं आणि मन शांत होतं. आपण रागावून बोललो तर किती नाती तुटतात आणि प्रेमाने बोललो तर किती मन जिंकता येतात. म्हणून तुकाराम महाराज शिकवतात, वाणी शुद्ध असावी आणि मनात प्रेम असावं. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तर संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, संताचे मन हे गंगा जलासारखं पवित्र असतं. त्यांच्या सहवासाने आपल्या जीवनाची दृष्टी बदलते. स्वार्थ, मत्सर, द्वेष, अभिमान हे सगळं आपल्या मनातून निघून जातं. म्हणून असे म्हणतात की संतांचे पाये पडले तरी बी आपलं पाप धुवून जातं. तुका मने जाती तापदर्शने विश्रांती. यापुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे दर्शन झाले, त्यांच्या शब्दाचा स्पर्श झाला की मनातील जळजळ, वेदना, चिंता आणि दुःख सर्व शांत होतं. आपण मंदिरात का जातो? संतांच्या कथा का ऐकतो? भक्तिगीत का मनाला स्पर्श करतात? कारण यामुळे आत्म्याला विश्रांती मिळते, जीवनात दिशा मिळते आणि आनंद फुलतो. मित्रांनो, शुद्ध विचाराची बीजे पेरा, वाणी मधुर ठेवा, मन निर्मळ ठेवा आणि चांगल्या माणसाच्या, संतांचा सहवासात राहा. यातच आयुष्याचा खरा आनंद दडलेला आहे. जर हा अभंगाचे स्पष्टीकरण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाचे आणखी सुंदर व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. जय हरी विठ्ठल, जय तुकाराम.